एकदा सुंदरबन गावामध्ये गरमी खूप जास्त वाढली होती, ज्यामुळे शेती सुकत चालली होती. माहित नाही अचानक वातावरण का बदललं होतं. यावेळेस पावसाळ्यामध्येही आकाशामधून एकही ठिपका पाणी पडलं नव्हतं. सुंदरबन गावातले सगळे लोक खूप जास्त त्रासले होते आणि शेवटी त्यांना पाण्यासाठी गावोगावी भटकावं लागलं होतं. माहित नाही ह्या वेळेस इंद्रदेव आपल्यावरती का नाराज आहेत. पावसाळ्याचे दिवस आता संपत चालले आहेत, तरीही आकाशामध्ये थोडाही काळा ढग दिसत नाहीये. मला तर वाटतंय आपल्या चांगल्या गावाला कोणाची तरी नजर लागलेली आहे, तेव्हाच हे सगळं होतंय. नाहीतर आजपर्यंत असा काळ नाही बघावा लागला होता. मी ज्या वेळेस सुंदरवन गावाचं नाव घेते तर मला ते सगळे मनमोहक सुंदर फूल, मनाला मोहक करणारे सगळे नजारे आठवतात. राधिका डोळे बंद करते आणि आजपासूनचे 2 वर्षापूर्वीचे सुंदरबन गाव आठवते. सुंदरबन खूपच सुंदर वाटत आहे. सूर्याच्या उगवते वेळी सूर्याचा पहिला प्रकाश पडताच गावामध्ये चमक येते. चारी बाजूला फक्त हिरवळ आणि हिरवळच आहे. सगळ्या पक्ष्यांचा सकाळ सकाळ चिवचिवाट होत आहे आणि खाण्याच्या बंदोबस्तासाठी आकाशामध्ये झेप घेत आहेत. गावातल्या महिला विहिरीतून पाणी घेत आहेत. शेतकरी त्यांच्या बैलाला घेऊन त्यांच्या शेताकडे जात आहेत. मुलं त्यांच्या शाळेची बॅग घेऊन त्यांच्या शाळेत जायला निघाले आहेत. सगळी लोक आनंदी आणि अगदी आनंदी दिसत आहेत. राधिका हे एक चांगल्या स्वप्नासारखं सगळं आठवण करत होती आणि तेवढ्यात वीरेंद्र तिला स्वप्नामधून जागं करतो. कुठे हरवलीस? आजकाल उघड्या डोळ्यांनी सुद्धा स्वप्न बघायला लागली आहेस का? स्वप्न नव्हतं बघत, आजपासून 2 वर्षापूर्वीचे सुंदर वनाला आठवत होते. हो यार, ते पण काय दिवस होते जेव्हा या गावामध्ये खुशालीच खुशाली होती आणि खूप सारी हरियाली आणि चारही बाजूंनी चकाचौंध होती. लोक या गावाला बघण्यासाठी, इथली खूबसूरती बघण्यासाठी दूर दूरून यायचे. आणि आज आजचा दिवस आहे. या गावात राहणं कठीण झालंय. माहित नाही पुढे काय होईल. शेती सगळी सुकल्यामुळे पूर्ण गावामध्ये खायला काहीच उरत नाहीये. कोणाच्या घरात एवढंही राशन उरलेलं नाहीये जी 1 महिनाभर शांतीने खाऊ शकतील. तू 1 महिन्याची गोष्ट करतेस? आपल्या घरात तर अशी हालत आहे की 1 हफ्त्याचा किराणा सुद्धा शिल्लक नाही राहिलेला आहे. मलाच माहिती आहे कसे माझे मायबाप स्वतःला उपाशी ठेवून आपलं पोट भरतायत. हे ईश्वर, आमची मदत करा, नाहीतर भूकेजलेलं राहून आमचं हे सुंदर बनगाव एक स्मशान घाट बनून जाईल. मला वाटते की आपल्याला या समस्येला दूर करण्यासाठी आपल्या गावामध्ये एक हवन करायला पाहिजे. हो, हेच बरोबर राहील. वीरेंद्र आणि राधिका गावामध्ये जाऊन सगळ्या लोकांना एका हवनबद्दल सांगतात. दुष्काळाची अवस्था बघून सगळे लोक त्या हवनसाठी तयार होतात. गावात भगवानाच्या मंदिराच्या समोर एक मोठं हवन केलं जातं. हवन संपल्यानंतर गावामध्ये एक साधू बाबा येतात. भिक्षा दे माई. साधू बाबा एक एक करून गावामधल्या प्रत्येकाच्या दारी जातात. हे माई, हा साधू खूप दिवसापासून उपाशी आहे, काही खायला दे मला. बाबा, आम्ही तर काल रात्रीपासून चूल नाही पेटवली. मी 1 दिवस सोडून 1 दिवस जेवण बनवते, कारण घरामध्ये तेवढं राशन नाहीये. हे ऐकून साधू बाबा त्या घरातून असे निघू लागतात. तेवढ्यात ती बाई साधूला हाक मारते. थांबा तिथेच बाबा, तुम्ही माझ्या घरातून असे खाली हात नाही जाऊ शकत. आणि ती बाई घरामध्ये जे काही वाचले ते सगळं बाबाच्या झोळीमध्ये टाकते. ईश्वर तुझी रक्षा करो आणि तुझ्या सर्व संकटांना दूर करो. साधू त्या बाईला आशीर्वाद देऊन आणि भिक्षा घेऊन तिथून दुसऱ्या घरामध्ये निघून जातात. साधूला एक कुटिया दिसते जिथे एक परिवार बसून जेवण करत असतो. भिक्षा दे माई. साधूचा आवाज ऐकून परिवारातला मुख्य बाहेर येतो आणि त्यांना त्याच्या हिस्स्याचं जेवण देतो. साधू त्या मुख्य माणसाच्या हिस्स्याची 1 रोटी खातो, पण त्याने साधूचं पोट नाही भरत. साधूच्या चेहऱ्यावरती असंतुष्टीचा भाव बघून परिवारातला तो मुख्य आतमध्ये जातो आणि त्याच्या बायकोचं जेवण बाहेर आणून साधूला देतो. साधू बाबा ही 1 रोटी अजून खातात, पण त्यांनीही त्यांचं पोट नाही भरत. हे सज्जन पुरुष,
तू मला हे अर्ध जेवण खाऊ घालून माझ्या भुकेला आणखी वाढवलंय. हे घ्या बाबा, तुम्ही माझंही जेवण करा. हे घ्या साधू बाबा, तुम्हीही माझ्या हिस्स्याचं जेवण करा आणि तुमची भूक भागवा. साधू बाबा हे सगळं जेवण करतात आणि ह्या परिवाराची सेवा बघून ह्यांना आशीर्वाद देतात. हे सज्जन पुरुष, मी तुझी सेवा आणि दान प्रवृत्ती बघून खूप खुश आणि चकित झालोय. तू आणि तुझ्या परिवाराने स्वतःला उपाशी ठेवून आज माझं पोट भरलंय. ईश्वर तुझी रक्षा करो, तुझ्या सर्व कष्टांना दूर करो. साधू बाबा ह्यांना आशीर्वाद देऊन दुसऱ्या घराच्या दरवाजाकडे जातात. असं करत करत साधू बाबा सगळ्या सुंदरबन गावामध्ये जातात आणि भिक्षा मागतात. असं बघता बघता संध्याकाळ होते आणि साधू बाबा तिथून निघून जातात. गावातल्या सगळ्या लोकांकडे जे काही होतं त्यांनी सगळं काही साधू बाबाला दान केलं होतं आणि आता कोणाकडेही दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी एक दाणाही राशनचा राहिलेला नव्हता. पण जशी सकाळ होते आणि सूर्य उगवतो तर सुंदरबन गावाच्या नजाऱ्याला बघून सगळे लोक आश्चर्यचकित होतात. कारण गावाच्या एका साईडने पाण्याची नदी आणि दुसऱ्या बाजूने तांदळाची नदी वाहत असते. हा, ही तर खरोखरच देवाची कृपा झाली या गावावरती. सगळ्या गावकऱ्यांनी एका नदीतून पाणी आणि दुसऱ्या नदीतून तांदूळ घेतले आणि गावामध्ये एक खूप मोठी दावत ठेवली. योगी आणि नीतूची भाज्यांची बाग होती. दोघं मिळून भाज्या पिकवत असत आणि मग बाजारात या भाज्या विकत असत. भाज्या या, ताज्या ताज्या भाज्या, कांदे, बटाटे, मटर, टोमॅटो, ताज्या भाज्या. बटाटे 15 रुपये, मटार 30. त्यांच्या ताज्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी होती. काही वेळातच त्यांच्या सगळ्या भाज्या संपून जात असे आणि मग ते घरी येत असत. घरात त्यांची मुलगी राणी त्यांची वाट पाहत असे. राणी आजारी होती म्हणून ती बहुतेक वेळ झोपूनच राहत असे. आई, बाबा, मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही माझ्यासाठी वडे आणले आहेत का? नाही बाळा, आज बाजारात वडेवाला आलाच नाही. तुझ्यासाठी वडे नाही आणले, पण हे बघ. वा, आंबा. राणीला तळलेले पदार्थ खूप आवडायचे, पण ते तिच्या आरोग्यासाठी विषासमान होते. राणीच्या हृदयाला छिद्र होतं आणि तिच्या ऑपरेशनसाठीच तिचे आई बाबा एवढे कष्ट करत होते आणि रोजच्या मिळकतीतून ते जास्तीत जास्त पैशांची बचत करत असत. तुम्हाला काय वाटतं, आपण कधीपर्यंत पैसे गोळा करू शकू? माहित नाही, पण आपण प्रयत्न करत राहू. राणी योगी आणि नीतूचा प्राण होती. ते कोणत्याही परिस्थितीत राणीला बरं करू पाहत होते. रोज सकाळी 5 वाजता दोघं शेताकडे जात असत. सकाळी 9 वाजेपर्यंत शेतातलं सगळं काम आटोपून बाजारात जात असत आणि इकडे बाजारात कडक उन्हात उभं राहून सगळ्या भाज्या विकत असत. एकदा काय झालं, नीतू आणि योगी शेतात काम करत होते. तू आज एकटी बाजारात जाऊ शकशील का? मी जाईन की, पण तुम्ही कुठे निघालात? उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यात लिंबूला खूप मागणी असते, म्हणून मी लिंबाची रोपं आणणार आहे. आणि तसंही बाजारात लिंबाचे भाव वाढतच चालले आहेत. हो हो, नक्की जा. आपल्याला काहीही करून लवकरात लवकर ऑपरेशनसाठी पैसे गोळा करायचे. हो. नीतू सगळ्या भाज्या घेऊन बाजारात निघून गेली आणि योगी लिंबाची रोपं आणायला निघून गेला. योगी एका झाडांच्या नर्सरीत गेला. हा, बोला. मला लिंबाची रोपं हवी आहेत. दादा, एकही रोप नाहीये, सगळी विकली गेली. ठीक आहे. योगी दुसऱ्या नर्सरीत गेला. लिंबाची रोपं आहेत का? नाही दादा, सगळी संपून गेली. ठीक आहे. योगी आणखी काही नर्सरीत गेला. त्याला कुठेही लिंबाची रोपं मिळाली नाहीत. अरे, आता काय करू? मी विचार केला होता की लिंबाची रोपं लावून लिंब आली
की ती विकून चांगले पैसे मिळतील, पण आता तर एकही रोप मिळत नाहीये. योगी त्याच्या विचारात चालला होता तेव्हा त्याचं लक्ष जंगलाच्या मधोमध असलेल्या घराकडे गेलं. या घरासमोर खूप मोठी बाग होती. एक अख्खी बाग खराब झाली होती. एक म्हातारी बाई मोठ्या कष्टांनी ही बाग स्वच्छ करायचा प्रयत्न करत होती. योगी त्या म्हाताऱ्या बाईकडे गेला. काय झालं आई? तुमची बॅग एवढी मोठी आहे, पण त्याची ही अवस्था का झाली? आता काय सांगू बेटा, माझ्याकडे मोठी बाग तर आहे, पण त्याची काळजी घेणारं कोणी नाही. माझी स्थिती बघ, मी म्हातारी कसं काय एवढं काम एकटी करणार. काही हरकत नाही, मी तुमची बाग स्वच्छ करून देतो. आणि योगी बागेची स्वच्छता करू लागला. त्याने जंगलातली झाडं कापली, वाळलेली झाडं काढून टाकली आणि सगळ्या झाडांच्या पानांना चांगलं स्वच्छ केलं. सर्वांना पाणी घातलं. आई, आता दिसतेय ना ही बाग एकदम स्वच्छ आणि सुंदर? तुझ्या हातात तर जादू आहे बेटा. आई, मी पण शेतकरीच आहे ना, माझी पण भाज्यांची बाग आहे. अच्छा. ठीक आहे आई, आता मी निघतो. अरे थांब थांब बेटा. म्हातारी बाई तिच्या घरात गेली आणि एक पुरचुंडी तिने योगीच्या हातावर ठेवली. हे काय आहे? लिंबाच्या बिया. तुला लिंबू उगवायचे आहेत ना? जा, हे घेऊन जा आणि तुझ्या बागेत पेरून टाक. तुम्हाला कसं कळलं की मला लिंबू उगवायचे आहेत? मला सगळं माहित आहे. हे केस उन्हात नाही पांढरे झालेत काही. योगीने ती पुरचुंडी घेतली आणि त्याच्या घरी निघून गेला. योगी घरी पोहोचला तेव्हा नीतू आधीच घरी पोहोचली होती. खूप उशीर झाला तुम्हाला. आणि लिंबाची रोपं कुठे आहेत? कोणत्याच नर्सरीत लिंबाची रोपं मिळतच नव्हती. घरी येत होतो तेव्हा जंगलात एक घर दिसलं. त्याच्या समोर एक मोठी बाग होती. एक म्हातारी बाई एकटीच बाग साफ करत होती, म्हणून मी तिला मदत केली आणि म्हणूनच उशीर झाला. ठीक आहे. हे बघ, त्या म्हाताऱ्या बाईने मला लिंबाच्या बिया दिल्या आहेत. कोणास ठाऊक तिला कसं काय कळलं की मला लिंबाची पिकं घ्यायची आहेत. विचित्रच आहे. जाऊ द्या, निदान आपण या बिया पेरूया. या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी तरी रोपांना लिंब लागतीलच. हो, तेही आहेच. दुसऱ्या दिवशी सकाळी योगीने काही खड्डे खणले आणि त्यात लिंबाच्या बिया टाकल्या आणि खड्डे मातीने भरून टाकले. नीतू, जरा यांनाही पाणी टाक. हो हो, आले. नीतूने जसं त्या ठिकाणी पाणी घातलं तेव्हा त्या बियातून लगेच झाडं येऊ लागली. दोघेही चकित झाले आणि झाड उगवल्याबरोबर त्या झाडाला लिंब लटकू लागली. पण ही लिंब जरा वेगळी होती. ती जरा जास्तच चमकत होती. एवढे चमकदार लिंबू? योगीने एक लिंबू तोडलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. ते सोन्याचं लिंबू होतं. नीतू, हे तर सोन्याचं आहे. सोन्याचं लिंबू. सगळ्या झाडांना सोन्याची लिंब लागली होती. योगी आणि नीतूचं तर नशीबच फळफळलं. रवीने ती सगळी लिंब सोनाराला विकून टाकली आणि त्या बदल्यात त्याला ढीगभर पैसे मिळाले. या पैशातून त्याने त्याच्या राणीवर उपचार केले. अभिनंदन, ऑपरेशन यशस्वी झालं. आता तुमची मुलगी एखाद्या नॉर्मल मुलासारखी खेळू शकेल. हे ऐकून योगी आणि नीतूच्या डोळ्यातून अश्रू आले. योगीने एक मोठी बाग विकत घेतली आणि एक मोठं घरही. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. नीतू, आपण त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानायला हवेत. हो, का नाही. योगी नीतू आणि राणीला घेऊन जंगलात गेला. ते घर इथेच तर होतं, अचानक कुठे गेलं? तिथे कोणतंच घर नव्हतं. योगीची मदत कोणी केली हे त्यालाही ठाऊक नव्हतं. त्याने देवाचे आभार मानले आणि आनंदाने त्याचं आयुष्य जगू लागला. ही कहाणी आहे मेहनतपूर नावाच्या गावाची.
जिथे सखाराम त्याच्या परिवारासोबत राहत असायचा आणि त्याचं एक भोजनालय चालवायचं काम करत असायचा. सगळे मजदूर आणि गावकरी सगळेजण सखारामच्या भोजनालयामध्ये त्यांचं काम करत असायचे. एक दिवस एक माणूस सखारामाच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी आला. सांगा भाऊ, काय खाणार तुम्ही? तुमच्या भोजनालयात आत्ता काय आहे सांगा. आलू पराठा, गोबी पराठा, मेथी पराठा, मूली पराठा, गरमागरम शिरा, चना मसाला, पनीर दो प्याजा, सेव टमाटरचा साग आणि एकदम गोड गोड गुलाबजामुन, सोबतच थोडीशी लस्सी. सांगा तुम्ही काय खाणार? तुमचा आवाज ऐकूनच माझ्या तोंडामध्ये पाणी आलं. जे सगळ्यात चांगलं बनतं ते बनवून द्या. अरे कुंदन साहेबांसाठी चना मसाला आणि मखनी नान परोसा, सोबतच लस्सी सुद्धा द्या. मजा येणार, मजा येणार. या लवकर आणा. जसं कुंदनने निलेशला जेवण वाढलं, निलेश खूप आनंदाने सगळंच्या सगळं जेवण जेवला. आणि जेवण केल्यानंतर निलेशने म्हणाला, जेवण खूपच स्वादिष्ट आणि लाजवाब होतं. वाह, मजा आला भाऊ. हे होतं खरं जेवण. नाहीतर माझी बायको जे बनवते त्यामध्ये तर काही स्वादच नसतो. त्यामुळेच मी ते गल्लीतल्या कुत्र्यांना खाऊ घालतो आणि बिचारे दुसऱ्या दिवशी ते सगळे कुत्रे आजारी पडून जातात. या हॉटेलमध्ये जेवणासोबत लिंबू पाणी सुद्धा मिळतं. कुंदन भाऊ, जरा गोड तरी आणा. अरे थांब रे, ते पाणी तुझ्या हात धुण्यासाठी आहे, पिण्यासाठी नाहीये. काय बोलत आहेस तू? अरे आम्ही तर आत्तापर्यंत हेच ऐकलं आहे की लिंबाला पाण्यामध्ये टाकून पितात, ना की त्याच्यामध्ये हात धुतात. तर मग तुम्ही चुकीच्या जागेवर आलेले आहात. तुम्हाला कुठल्या तरी स्वस्त भोजनालयात जायला पाहिजे. बिल पे करा आणि जा इथून. कुंदनने निलेश जवळ येऊन एक पर्ची दिली, ज्याला बघून निलेशचे एकदम होशच उडाले. हे सगळं काय आहे? चना मसाला 300 रुपये आणि नान 70 रुपये. अरे नाही बाबा, मी काही पार्सल नाही केलंय. एवढे पैसे नाही व्हायला पाहिजे. ओ भाऊ, हे काय पार्सलचे पैसे नाही. जे तुम्ही खाल्लंय ना त्याचेच पैसे आहेत. एवढी तर माझ्या दिवसाची कमाई पण नाहीये. आणि एवढं महाग जेवण, मला जर माहिती असतं तर मी थोडी खाल्लं असतं ते. निलेश त्याच्या खिशामधून 100 काढून तिथं टेबलवरती ठेवतो. कुंदन रागाने त्याच्या मालिक सखारामला आवाज देतो. मालक, या माणसाकडे पैसेच नाहीयेत. याचं बिल पूर्ण 700 रुपये आहे, पण फक्त 100 रुपये देऊन हा आपल्याला फसवायचा प्रयत्न करतोय. निलेशचं बोलणं ऐकून सखाराम रागाने तिथं काही बोलतो. तुझ्या खिशामध्ये जर कवडी पण नव्हती तर तुला इथे यायची गरज काय होती? तुमच्यासारखे लोकांना या भोजनालयामध्ये यायचा काही अधिकार नाहीये. लवकर इथून निघून जा, नाहीतर मारून मारून भरीत बनवून टाकील तुझं. खूपच असभ्य माणूस आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत असभ्यपणे वागत आहात. असभ्यपणा त्याच्या सोबत नाही केला जात ज्याचीच काही इज्जत असते. आणि आजच्या जगामध्ये ज्याच्याकडे पैसे नसतात त्याची काही इज्जत नसते. एवढं बोलून सखाराम भोजनालयाच्या कर्मचाऱ्याला बोलतो. बघता काय, मारा याला. सखारामचं बोलणं ऐकताच धाब्यावरचे सगळे कर्मचारी निलेशला खूप वाईट पद्धतीने मारतात. सखाराम रागाने निलेशला म्हणतो, तुला 2 दिवसापर्यंत भोजनालयात भांडे घासावे लागतील, तेव्हाच तुझं बिल चुकतं होईल. निलेश 2 दिवसापर्यंत लगातार त्या भोजनालयाची उष्टी ताटं साफ करतो. 2 दिवसानंतर निलेश त्याच्या घरी जाऊन त्याच्यासोबत घडलेली गोष्ट त्याची बायको विमलाला सांगतो. अहो, काय गरज होती त्या भोजनालयामध्ये जाण्याची? जर तुमच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि त्या लोकांनी एवढ्या वाईट पद्धतीने तुम्हाला मारलं, त्यानंतर पण त्यांचा जीव नाही भरला, तर त्यांनी 2 दिवसापर्यंत लगातार भोजनालयामध्ये सगळी कामं करून घेतली. माझा खूप अपमान केलाय विमला. आज मला एक गोष्ट समजली की बिचाऱ्या गरीब आणि असहाय लोकांना चांगल्या भोजनालयामध्ये जेवण करण्याचा काही अधिकार नाहीये. पण मी असं नाही होऊ देणार. अहो, तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही स्वतःच मार खाऊन आलात ना. मी माझं भोजनालय स्वतः बनवेल आणि आपल्या गावामध्ये एक असं भोजनालय बनवून तयार करेल जिथे सगळ्या गरिबांना खूप स्वस्तामध्ये चांगलं भोजन मिळेल. शेवटी गरिबांचा पण काही अधिकार असतात विमला. गरिबांचा जन्म या निर्दयांकडून मार खाण्यासाठी नाही झालाय. त्याला सुद्धा चांगलं भोजन करायचा अधिकार आहे. पण कसं?
निलेशने त्याची बायकोचं काहीच क्वेश्चनांचं उत्तर नाही दिलं. तो शांतपणे रात्रभर जास्त विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश प्रत्येक घरी जाऊन पैसे गोळा करू लागला, पण सगळ्यांनी त्याला अपमानित करून त्यांच्या घरामधून बाहेर काढलं. गावाचाच एक माणूस निलेशची चेष्टा करत म्हणाला, वेडा बेडा झालायस का काय? अरे काही काम धंदा कर. हे अचानक तुझ्या आतमध्ये गरिबांसाठी एवढं प्रेम कुठून जागं झालं? त्याच्यासाठी देशातले नेता खूप काफी आहेत. हे काय बोलत आहेस तू? मी जे पण करत आहे ते गावाच्या भलाईसाठी करत आहे. आपल्या गावाचं नाव मेहनतपूर आहे. आपल्या गावातले लोक दिवसभर मेहनतीमध्ये लागलेले असतात आणि त्यांना एका दिवसाचं भोजन सुद्धा भेटत नाही. त्यातमध्ये तू माझा साथ द्यायच्या ऐवजी मला उलट अपमानित करत आहेस. हा, कारण तू दिवसा मुंगेरी लालचे स्वप्न बघायला लागलायस. माझ्या भावा, असं फक्त पिक्चरमध्येच होतं, पण वास्तविकता खूप वेगळी असते यापेक्षा. आणि मला एक गोष्ट सांग निलेश, एकदा मी मानलं सुद्धा की तू तुझ्या ध्येय प्राप्त केलं आहे, पण 1 रुपयाची थाळी कधीपर्यंत तू लोकांना खाऊ घालशील? हे पूर्णपणे असंभव आहे. एवढं बोलून तो निलेशच्या चेष्टा करत सखारामच्या भोजनालयामध्ये जाऊन म्हणाला, ऐकले सखारामजी, निलेश आपल्या गावामध्ये एक भोजनालय उघडू इच्छितो. तुम्ही जी थाळी 700 रुपयामध्ये विकत आहात ती तो 1 रुपयामध्ये विकायचा विचार करतोय. असं वाटतंय त्याची बुद्धी भ्रष्ट झालीये. आता त्या वेड्याला कोण समजवणार? तेवढ्यात सखारामचा नोकर कुंदम सखारामकडे येऊन हळूच म्हणाला, खरामजी, आपल्याला याच्या गोष्टीला चेष्टेमध्ये घेता येणार नाही. अरे काय म्हणू इच्छितो तू? जर निलेशने त्याच्या ध्येयाला प्राप्त केलं तर तुम्ही कधी विचार केलाय की तुमच्या भोजनालयाचे काय होईल? कोणी कुत्रे पण विचारणार नाही. अरे काळ्या जिभेच्या, कधी तर चांगलं बोलत जा. तुझ्या तोंडातून जेव्हाही निघाले उलट सिलटच निघालेलं आहे. चिंता नको करू, या गावाचा सरपंच माझा चांगला मित्र आहे. तो त्या निलेशला चांगल्या प्रकारे समजवेल. सखाराम गावाच्या मुख्याजवळ गेले. सरपंचजी, आपल्या मित्रतेचे चर्चे दूरदूरपर्यंत पसरलेत. नका विसरू, जी थाळी मी 700 रुपयाला विकतो तीच थाळी मी तुम्हाला 600 रुपयामध्ये खायला देतो आणि पूर्ण 100 रुपयाचा डिस्काउंट. बोलत तर असं आहे जसं काही माझ्यावरती खूप मोठे उपकार केले आहेत. मी तर तुला कधीच नाही बोललो की तू मला 100 रुपयाचा डिस्काउंट दे. आणि असं पण मी तुझ्या भोजनालयामध्ये महिन्यामधून एकदाच तर भोजन करतो आणि मुश्किलीनं तुझ्या भोजनालयामध्ये 4 ते 5 वेळेस आलो असेल. या हिशोबाने तुझे फक्त 500 रुपये माझ्यावरती उधार असतील. असं वाटतंय सरपंचजी, तुम्ही तर माझ्यावरती रागवलात. तू चांगल्या प्रकारे जाणतोस सखाराम, मला चापलूस लोकांशी सक्त नफरत आहे. मुद्द्याची गोष्ट कर. कोणत्या कामासाठी माझ्याकडे आलायस? काही दिवसापूर्वी निलेश माझ्या भोजनालयामध्ये जेवण करायला आला होता. आता तुम्हीच सांगा सरपंचजी, 700 रुपयाच्या बदले तो फक्त 100 रुपये देत होता. त्यामुळे मी 2 दिवसापर्यंत माझ्या भोजनालयाचे उष्टे भांडे काय घासून घेतले. त्याला तर एकदम जास्त राग आला. हो, मी ऐकलंय की तू त्याला मारलं पण आहे. हा, आता रागात 1-2 कानाखाली तर मारल्याच होत्या, पण एवढं पण नव्हतं मारलं की तो एवढा नाराज होईल. बोलायचं काय आहे सखाराम? खुलून सांग काय ते. तो या गावामध्ये एक भोजनालय तयार करायच्या विचारात आहे आणि जी थाळी मी 700 रुपयामध्ये देतो ती थाळी तो 1 रुपयामध्ये ग्राहकांना विकेल. जर असं झालं तर माझं भोजनालय तर बंद होऊन जाईल. मी तर रस्त्यावरती येऊन जाईल. सखारामचं बोलणं ऐकून मुखिया हसू लागला. सखाराम, असं वाटतंय निलेशची तर बुद्धी भ्रष्ट झालीच आहे, पण मला असं वाटत आहे सोबत तुझीही बुद्धी न भ्रष्ट झाली आहे. असं संभव नाहीये. विचार करा सरपंचजी, जर त्याने त्याचं ध्येय प्राप्त केलं तर त्याच्या नावाचे चर्चे दूर दूरपर्यंत जातील. लोक या गावातल्या सरपंचापेक्षा जास्त सन्मान त्याचा करतील. आणि काही मोठी गोष्ट नाहीये की लोक त्याचा काही दिवसानंतर दयाळूपणा बघून त्यालाच सरपंच बनवतील. जरूर तो काही मोठं करायच्या विचारात आहे. सखारामचं बोलणं ऐकून मुखिया विचार करू लागला. गोष्ट तर तू माझ्यासाठी बरोबर केलीये. आता मी कोणाला गावामध्ये भोजनालय बनवण्यासाठी थांबवू तर नाही शकत. हा, एवढं जरूर करू शकतो, तो आजकाल माझ्याच भट्टीवरती कमाईवर काम करत आहे
की मी त्याला धक्के मारून बाहेर काढू शकतो. त्याच्यानंतर तो फक्त त्याचं पोट भरायचा विचार करेल, ना की गावातल्या गरीब लोकांचं पोट भरायचा. सखाराम तिथून निघून गेला. मुखियाने त्याच दिवशी निलेशला कामावरून काढलं. पण माझी चूक काय आहे सरपंचजी? तुझी चूक ही आहे की तू गावामध्ये भोजनालय बनवू इच्छितो. हो, पण यामध्ये चुकीचं काय आहे? जर मी गरिबांचं भलं करत आहे तर तुम्हाला आनंदित व्हायला पाहिजे. तुला काही गरिबांचं भलं नाही करायचंय निलेश. मी चांगल्या प्रकारे जाणतो की तू फक्त तुझं नाव करू इच्छितो आणि मला सरपंच पदावरून हटवून स्वतः गावाचा सरपंच बनवू इच्छितो. भलं याच्यातच आहे की स्वतःच्या पत्नीचं पोट भर आणि नंतर गावातल्या गरिबांचा विचार कर. चल निघ इथून. पण निलेशने हार नव्हती मानली. निलेश शहरामध्ये जाऊन पैसे गोळा करू लागला आणि याच वेळी त्याची भेट शेठ जमुना प्रसाद यांच्याशी झाली. जमुना प्रसाद खूप दयाळू व्यक्ती होते. मला तुझा विचार खूप आवडला निलेश. तू एक असं भोजनालय तयार करू इच्छितो जिथे गरीब एकदम चांगलं जेवण करू इच्छितो. मी तुझी मदत करायला तयार आहे. शेठ जमुना प्रसादच्या मदतीने निलेशने गावामध्ये एक मोठं भोजनालय तयार केलं. त्याच्या भोजनालयामध्ये गुजराती, मराठी, कन्नड सगळ्या प्रकारचे जेवण बनवू लागले. भोजनालय बनताच काही लोक भोजनालयामध्ये जेवण करण्यासाठी आले. ते सगळे देशाचे वेगवेगळ्या शहराचे राहणारे होते. एक गुजराती निलेशला म्हणाला, तुमच्या भोजनालयामधून खूप चांगली सुगंध येत आहे. આ ખુશ્બુ સૂંઘીને હું પોતાની રોક્યું ન શકું. તો હવે મને જમ્યો આપો. निलेशने त्या गुजरातीला एका थाळीमध्ये गुजरातचं सगळं प्रसिद्ध भोजन खायला दिलं. भोजन खाल्ल्यानंतर गुजराती खुश होऊन निलेशला म्हणाला, કેટલા રૂપિયા? બસ 1 રૂપિયાની આખી થાળી મળશે. 1 रुपयाचं नाव ऐकून गुजराती खुश झाला. भोजनालयामध्ये युवकांची गर्दी वाढू लागली. लांबून लांबून शहरांमधून निलेशच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी येऊ लागले. श्रीमंत असो किंवा गरीब, निलेश प्रत्येकाकडून एका थाळीचा फक्त 1 रुपया घेत असायचा. आणि ही गोष्ट सखारामला अजिबात आवडली नाही. सखाराम ह्या गोष्टीवरती कुंदनशी म्हणाला, ह्या निलेशने तर माझं भोजनालय बंद करून टाकलंय. माझ्या भोजनालयात तो कोणी कुत्रं नाही भटकत आहे. काही कर कुंदन. चिंता नका करू सखारामजी, माझ्याकडे एक उपाय आहे. कसला उपाय? की आपण दोघं का नाही त्यांच्या भोजनालयामध्ये आग लावून टाकू. 1-2 लोक जळतील त्याच्यामध्ये तर आपोआप त्याचं भोजनालय बंद पडेल. सखाराम आणि कुंदन त्यावेळी निलेशच्या भोजनालयामध्ये आग लावण्याचं नियोजन करत होते. त्याच वेळी शेठ जमुना दास तिथून जात होते. जमुना दासने सखाराम आणि कुंदनचं सगळं बोलणं ऐकलं. त्यांनी लगेचच पोलिसांना सांगितलं. पोलीस त्याच दिवसापासून निलेशच्या भोजनालयावरती लक्ष देऊ लागले. रात्रीच्या वेळी सखाराम, कुंदन भोजनालयाकडे आग लावण्यासाठी खूप सगळं पेट्रोल घेऊन आले. पण तेवढ्यात पोलिसांनी त्यांना पकडलं. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सखाराम. तू तर पूर्ण गावाचं नाव खराब केलंस. मला सोडून द्या इन्स्पेक्टर साहेब. मी याच्या भोजनालयाला जाळून राख करेल. याच्या भोजनालयामुळे माझं भोजनालय बंद झालं. नाही सखाराम, माझ्यामुळे नाही, बल्कि तुझ्या ग्राहकांसोबत तुझ्या वाईट वर्तनामुळे तुझं हे भोजनालय बंद झालंय. तू मला अपमानित केलं. माझी इच्छा असती तर मी माझ्या अपमानाचं उत्तर कोणत्या वेगळ्या प्रकारे दिलं असतं. पण नाही, मी तुझ्या अपमानाचा घोट अमृत समजून पिऊन घेतलं. आणि बघ, आज ह्या भोजनालयामध्ये देशातला प्रत्येक माणूस येतो आणि 1 रुपयामध्ये पोटभर जेवण करून निघून जातो. तुला काय वाटतं मला प्रॉफिट नाही होत आहे? माझ्या परिवाराचा खर्च याच भोजनालयामुळे चालतो. पोलिसांनी सखाराम आणि कुंदनला गिरफ्तार केलं आणि सखारामचं भोजनालय बंद झालं. आज पण निलेशच्या भोजनालयामध्ये 1 रुपयाचं जेवण मिळतं.